Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे अरे संसार संसार ही कविता आजही समर्पक आहे. त्यांनी सांगितलेले जीवनाचे सत्य अनुसरून लेवा पाटीदार मंडळी पिंपरी चिंचवडच्या प्रगतीमध्ये सातत्याने आपले योगदान देत आहे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी निळफुले प्रेक्षागृह सांगवी येथे शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी काढले. लेवा पाटीदार मित्रमंडळ सांगवी पुणे आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान आयोजित तसेच पाटील टूर्स ग्रुप ऑफ कंपनी प्रायोजित जीवनगाथा बहिणाबाईंची या निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील 50 कलाकारांनी सादर केलेल्या भव्यदिव्य रंगमंची आविष्कारांचे उद्घाटन करताना आमदार जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई कल्याण आयुक्त रविराज इळवे होते. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका माजी सभागृह नेता नामदेव ढाके, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, सुजाता इळवे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, सचिव महेश बोराले, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील यांची व्यासपीठावर तसेच पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. रविराज इळवे यांची या अध्यक्षस्थानी मनोगतातून बहिणाबाई यांच्या कोणत्याही रचना रूढार्थाने प्रेम कविता नव्हत्या तरीही त्या अजरामर झालेल्या आहेत असे मत व्यक्त केले. पंकज पाटील यांच्या प्रस्ताविकेतून मनोरंजनातून संस्कृतीच्या संचिताकडे नेणारा बहिणाबाईंच्या जीवनावरील हा कार्यक्रम आहे. स्वर्गीय प्राध्यापिका कमल पाटील यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. तसेच सुमारे 13 वर्षांनंतर उद्योगनगरीत हा प्रयोग पुन्हा होत आहे अशी माहिती दिली. शारदा सोनवणे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तर श्रीकांत चौगुले यांनी आचार्य यात्रे यांच्यामुळे पहिल्यांदा बहिणाबाईंच्या कविता महाराष्ट्राला मिळतील झाल्या. खानदेशी माती आणि सांस्कृतिक यांचा अस्सलगंध असणारा जीवनानुभवावर आधारित साहित्य ठेवा हा मराठी भाषेतील अनमोल ठेवा आहे असे विचार मांडले. कार्यक्रम सादर करणारे भुसावळ येथील सांस्कृतिक कालनिकेतन ग्रुपचे दिग्दर्शक मुकेश खपली आणि संगीतकार शंभू गोडबोले यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. जीवनगाथा बहिणाबाईंची या प्रयोगाचा प्रारंभ सरस्वती वंदन करून करताना कलाकारांच्या आकर्षक वेशभूषा, नेत्रदीप, नेपथ्य आणि लयबद्ध नृत्याविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. खानदेशाच्या पोवाड्यातून खानदेशातील समृद्ध परंपरेची ओळख करून देण्यात आली. नेहा खपली वडेकर यांच्या बहिणाबाईंची भूमिकेतील लेवा गणबोलीतील निवेदनातून बहिणाबाईंची जीवन कहाणी उलगडत असताना त्या प्रसंगाचे दृश्यरूप कलाकारांनी आपल्या अभियानातून सादर केले. त्यामुळे शेतकरी कुटुंब, त्यांचे घर, त्यांचे काबड कष्ट, त्यांचे सणवार, आनंद आणि दुःखाचे उत्कृष्ट प्रसंग, नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची जिद्द प्रेक्षकांच्या मनाला भावत गेली आणि त्यामुळे प्रत्येक प्रसंगाच्या सादरीकरणाला टाळ्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. प्रसंगानुरूप बहिणाबाईंच्या अजरामर गीतांच्या नेटक्या सादरीकरणामुळे खानदेशी संस्कृतीची महती उपस्थितांच्या अंतःकरणात रुजत गेली. प्रेक्षकांमध्ये रंगमंचावर असलेल्या दिंडीमुळे प्रेक्षागृहातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात चिंब झाले. तर केळीच्या बागेत राबणारा धरधणी, अंगातली तुळशी, वृंदावनाची पूजा करणारी सुवासिनी, मुराईबरोबर माहेरला येणारी सुरवासिनी, नदीकाठावर धुणे धुणारी माय बहिणींचे उखाणे, दिवाळी, अखजी, गुढीपाडवा अशा सणांमधून भावजीवनाचे दर्शन घडत असताना मन कधी गावाकडे पोचले ते रसिकांनाही कळलेच नाही. निसर्ग कन्या बहिणाबाई अंतकाळाच्या प्रसंगाने सर्वांना स्वादित्य केले. प्रयोगाच्या समारोपी रंगमंचावर उपस्थित झालेल्या सर्व 50 कलाकारांना प्रेक्षकांनी निशब्द अवस्थेत उभे राहून मानवंदना दिली. संजय भेंगाळे, डॉक्टर मिलिंद चौधरी, नीना खर्चे, अमोल पाटील, पुरुषोत्तम पिंगळे, देवेंद्र पाटील, देवेंद्र भारंबे, राकेश वायकोळे, लक्ष्मण जगताप, दिनकर मोरे, सुरेश कंक, राजेंद्र येडे, किशोर शिंदे, रघुनाथ फेगडे, विजय जावळे, विकास कोरे, अशोक तळेले, हर्षाली नेहते, भूषण गाजरे, वैशाली चौधरी, विलास पाटील, माधवी लोमटणे, संजना अत्तरते, हिमानी चौधरी, सचिन वाणी, भूषण पाटील, डॉक्टर लीलाधार पाटील, कैलास रोटे, महेश पाटील, मधुकर पाचपांडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले अशी माहिती प्रदीप गांधीकर यांनी दिली. धन्यवाद.
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.